तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। सर्वप्रथम मित्रांनो, चॅनलला ज्यांनी सबस्क्राइब केलेलं आहे त्यांचं मित्रांनो मनापासून मी आभार मानतो आणि व्हिडिओची सुरुवात करतो। सो मित्रांनो, आज 1 जून आहे 2025, ही आजची डेट आहे आणि तुमचा भाऊ रविवारच्या या दिवशी या ठिकाणी काय करतोय, तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय। सो आज आपण डिस्कशन करणार आहोत मित्रांनो रेल विकास निगम लिमिटेड बद्दल। ऑलरेडी यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण मित्रांनो आता पुन्हा एकदा एक चांगली बाइंगची अपॉर्च्युनिटी ह्यामध्ये आलेली आहे आणि एक चांगली मोमेंटम यामध्ये होऊ शकते, त्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत। सो चला आता आपण मित्रांनो बघूया की आरबीएलचा चार्ट या ठिकाणी काय सांगतोय। जर तुम्हाला माहित असेल, आपल्या चॅनलवर तुम्ही आधीपासून असाल तर तुम्हाला कदाचित माहित असेल की ज्यावेळेला 422 रुपयांच्या आसपास हा स्टॉक होता, त्यावेळेला सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या स्टॉकमध्ये आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि इव्हन 330 रुपये जे लेवल आहे मित्रांनो, ते सुद्धा ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे, ते मी तुम्हाला सांगितलं होतं। ह्या दोन्ही लेवलवरती तुम्ही हा स्टॉक मित्रांनो ॲड करू शकता, जेणेकरून एक चांगले रिटर्न्स तुम्हाला मिळू शकतात, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि त्यानंतर मित्रांनो स्टॉकने एक चांगली मोमेंटम सुद्धा ह्या ठिकाणी अपसाईडला दाखवलेली होती आणि तुम्ही बघू शकता किती चांगल्या पद्धतीची मोमेंटम मित्रांनो ह्या सपोर्ट लेवलवरून स्टॉकने ह्या ठिकाणी काय केलेले आहे, घेतलेले आहे। आता जर तुम्ही बघितलं, बाइंगची एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो बनते ट्रेडिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आणि इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने। येत्या काही दिवसात हा स्टॉक चांगली मोमेंटम करू शकतो। आता असं मला काय वाटतं, कारण बघू शकता एका अप ट्रेंडमध्ये मित्रांनो हा स्टॉक होता, ओके, त्यानंतर एका डाऊन ट्रेंड वेजमध्ये ह्याने काय केलेलं आहे, बराचसाच काळ मित्रांनो काय केलेलं आहे, कन्सॉलिडेशन केलेलं आहे। आणि आता ह्या ठिकाणी जो काय पॅटर्न बनलेला आहे तो काय बनलेला आहे मित्रांनो, एक पोल अँड फ्लॅग पॅटर्न आपल्याला काय होते बनताना दिसतोय, ज्याचा ब्रेकआउट होण्याचे चान्सेस सध्या खूप जास्त हाय आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की सध्या ह्यासाठी जो काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल आहे तो आहे मित्रांनो 423 रुपयांचा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स लेवल ह्यासाठी असणार आहे। ज्यावेळेला ह्या रेजिस्टन्स लेवलचा मित्रांनो ब्रेकआउट होईल, त्यावेळेला हा स्टॉक ते सस्टेन करायला सुरुवात करेल। डेफिनेटली येत्या काही दिवसांमध्ये खूप चांगले टार्गेट्स तुम्हाला अपसाईडला पाहायला मिळू शकतात। आता पहिलं टार्गेट मित्रांनो कोणतं असणार आहे, पहिलं टार्गेट असणार आहे मित्रांनो 500 रुपयांचं मित्रांनो पहिलं टार्गेट असणार आहे। आणि जे सेकंड टार्गेट असणार आहे ते काय असणार आहे, ह्याचा जो काही लाईफ टाईम हाय बनला होता, म्हणजे साधारणतः मला वाटतं लाईफ टाईम हायचा होता 644 रुपये 50 पैशांच्या आसपास मित्रांनो ह्याचा लाईफ टाईम हाय होता। ह्या दोन टार्गेटपर्यंत हा मित्रांनो स्टॉक काय होऊ शकतो, येत्या काही दिवसात जाऊ शकतो। जर इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर तुम्ही ह्या स्टॉककडे बघत असाल, अत्यंत चांगला स्टॉक आहे, तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता। आणि इव्हन जे काही खालचे लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत 330 रुपयांच्या आसपासचे, त्या लेवलला जर नशिबाने तुम्हाला स्टॉक पुन्हा मित्रांनो मिळाला, तेथे सुद्धा तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली करू शकता। एक चांगले रिटर्न्स तो आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात। पण अगेन ही कोणतीही बाइंग रेकमेंडेशन नाही, ही गोष्ट पण लक्षात ठेवा, कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी मित्रांनो नाही आहे, ओके। सो जे काय असे मोनोपॉली आणि जे काही चांगल्या क्वालिटीचे स्टॉक्स असतात ते चांगल्या व्हॅल्युएशन्सवरती येतात, त्यावेळेला मी व्हिडिओज बनवतो मित्रांनो। अर्थातच इथून पुढे मित्रांनो जास्त व्हिडिओ मी बनवू शकत नाही आहे, कारण मित्रांनो वेळेची खूपच जास्त सध्या किल्लत आहे। त्यामुळे कदाचित आठवड्यातून एखादा किंवा दुसरा व्हिडिओ मी या ठिकाणी अपलोड करू शकेन। जर जमलं तर डेली बेसिसवरती माझा प्रयत्न राहील व्हिडिओ अपलोड करण्याचा, पण सध्या तरी परिस्थिती पाहता शक्य वाटत नाही आहे। सो मित्रांनो, जर असेच तुम्हाला नवीन नवीन रेकमेंडेशन्स हवे असतील, सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा, ओके, कारण तुमच्या सपोर्टची तुमच्या भावाला नितांत गरज आहे। सो चला, जास्त वेळ न दौडता ह्या ठिकाणी मी व्हिडिओची ह्या ठिकाणी सांगता करतो आणि भेटतो पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम। थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू।